जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे ते इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्याला अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या जे सर्व ते तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंडला आपला कॅपकट ॲप आहे, तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा एक इमेज दिला आहे तर तो आपल्या इथं ॲड करायचा आहे. तर तो इथं आपण ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करून याची जी काय लेअर असेल ती 20 सेकंदापर्यंत आणायची. त्यानंतर परत आपल्याला त्याच्या सोर्स येऊन जायचं, परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे तो आपल्या इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर जो काय ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता बिटनुसार आपल्याला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता बिट 2वरती येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचं. परत बिट 3वरती जे ते आपल्याला इथं येऊन स्प्लिट करायचं. परत बिट 4वरती जे ते येऊन स्प्लिट करायचं. परत आपल्या बिट 5वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. आणि त्यानंतर जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो काय बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला त्याला सुद्धा डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून एक प्लस की द्या स्टार्टिंगला. परत त्याच्या एंडला येऊन एक प्लस की द्या आणि थोडासा झूम अशा प्रकारे इमेज जो असेल तो करा. परत त्या इमेजच्या स्वतः लावून वरलेमध्ये जाऊन ॲडवरलेमध्ये जायचं आहे. परत आपल्या फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक PNG दिला आहे तर तो आपल्या इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर आपल्याला काय ह्याची जी लेअर असेल ती व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं करा. पण नंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर आता आपल्याला फेड इन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं द्यायचा आहे. तर आता तो आपण इथं काय करूयात मित्रांनो, देऊन टाकूयात. तर आता आपण जो तो ॲनिमेशन आहे तो आपण आता इथं शोधूयात मित्रांनो, कुठं आहे ते. तर मित्रांनो, आपला फीड इन हा जो ॲनिमेशन आहे तो आपल्या इथं काय करायचा, आपल्या इथं करून टाकायचा आहे. तर आपल्या वगैरे केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन परत ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. परत फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक दुसरा जो आपला टेक्स्ट असेल तो आपल्या इथं ॲड करून याची ॲडजस्टमेंट व्हिडिओच्या एंडपर्यंत करा. परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इनमध्ये यायचं. परत इनमध्ये आल्यानंतर फेड इन हा जो ॲनिमेशन तो आपल्या देऊन टाकायचा आणि ह्याची टाईम लाईन जी असेल ती 0.3 इथं ठेवा मित्रांनो. त्या राईटवरती इथं क्लिक करा. त्यानंतर आता आपल्याला इथं जेवढं काही इमेजेस दिसत आहेत त्या सर्व इमेजेसला आपल्याला काय ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असेल ते इथं अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो आता ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. परत इनमध्ये येऊन आपल्याला बघा एक अशा प्रकारे डायनामिक कंपोजिट हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची फुल इथं करून घ्या. नंतर राईटवरती इथं क्लिक करा. राईटवरती क्लिक केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन आपल्याला पॅडिंग हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाईमलाईन जी त्याची पूर्ण करून घ्या. त्यानंतर राईटवरती क्लिक करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर स्टेज अँड डिसऑर्डर हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्लिप अँड स्लाइड 1 हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत शेवटच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर ॲनिमेशन वगैरे इथं झाल्यानंतर आता इफेक्ट द्यायचे. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन डायमंड झूम हा इफेक्ट इथं अप्लाय करून ह्याची जी काही मित्रांनो ॲडजस्टमध्ये जाऊन स्पीड जी असेल तिथे 0 ठेवा. 0 ठेवल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत ग्लिच ऑप्शनमध्ये येऊन क्रोमॅटिक हा जो इथं ॲनिमेशन इफेक्ट आहे मित्र तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे पण करून घ्या त्याची. परत ॲडजस्टमध्ये जाऊन याची इंटेन्सिटी जी असेल ती आपल्या इथं 15 ठेवायची. 15 ठेवल्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचं. त्यानंतर इथं बघा बाय द अशा प्रकारचा मित्र बाय द फायर प्लेस हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे एंडपर्यंत करा. परत ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टरचं 0 ठेवा आणि परत नंतर त्याची इमेजेस लावून परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन रेटरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. रेटरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर नॉईज 1 हा जो मित्रांनो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत करून घ्या. इथं केल्यानंतर आता आपल्याला परत सुरुवातीला येऊन 2 इमेजच्या मधात व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे स्क्वेअर, त्यावरती क्लिक करायचं. परत लाईट इफेक्टमध्ये जायचं. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर ब्लॅंच हा जो ट्रान्झिशन इफेक्ट असेल तो अप्लाय करा. तर अप्लाय टू ऑल करा म्हणजे जेवढे काय बॉक्स असतील त्या सर्व बॉक्समध्ये हा जो ट्रान्झिशन इफेक्ट आहे तो लागून जाईल मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपला आजचा व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्टवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर आपल्या जे ते बघा मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे त्याचे ते व्हिडिओच होतं व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जिथे आपल्या युट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.